एक महत्वाचा निर्णय, ज्याला मी महाराष्ट्रासाठी एक गेम चेंजर म्हणून निर्णय म्हणेन, त्या निर्णयाची माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून आज मी इथे उभा आहे। वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासन मार्फत करण्याचा निर्णय आणि त्या संबंधित कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिलेले आहेत। वैभववाडी कोल्हापूर जो रेल्वे मार्ग आहे, ज्याच्यामुळे असंख्य महत्वाची विकासाची दालनं उघडणार आहेत। प्रामुख्याने कृषी व मत्स्य उत्पादनाच्या वाहतुकीला चालना, पर्यटन आणि व्यापारामध्ये वाढ, पूर व भूसंकलनाच्या काळातील पर्यायी सुविधा, दळणवळणाचे मार्ग, दोन्ही विभागांच्या संतुलित सामाजिक व आर्थिक विकास, या सगळ्याची दालनं या एका निर्णयामुळे उघडणार आहेत। याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत। या एका निर्णयामुळे महाराष्ट्र आणि आमचं कोकण आर्थिक विकासाच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने आमची वाटचाल सुरू होणार आहे। या निर्णयासंबंधित रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य नारायण राणे साहेब यांनी या संबंधित वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा ते करत होते। त्यांच्याही या निर्णयामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून आज जो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासनामार्फत करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्याचा मी बंदर विकास मंत्री म्हणून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून स्वागत करतो। या एका निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आमच्या तरुण तरुणींसाठी तयार होणार आहे। मनी ऑर्डर संस्कृती जी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणामध्ये वर्षानुवर्ष सुरू होती, म्हणजे आमच्या कोकणातले तरुण हे मुंबई, पुणे, नाशिककडे जे जायचे नोकरीसाठी, धंद्यासाठी, व्यवसायासाठी, या अशा निर्णयामुळे ते परत एकदा आपल्या मूळ गावात, मूळ जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टिकोनातून परत एकदा परतीचा प्रवास करण्यासाठी निश्चित पद्धतीने सुरू करतील असा माझा ठाम विश्वास आहे। म्हणून परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महायुतीच्या सरकारचं मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। आता सुरू होणार आहे, आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि आता टप्प्याटप्प्याने जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हे काम पूर्ण होईल। आमचा प्रयत्न आहे फार कमी काळात, टाइम बाउंड काळातच या पूर्ण प्रक्रिया ही पूर्ण होईल, जेणेकरून व्यापार, उद्योग, धंदे, नोकरी या सगळ्या बाबतीमध्ये आमचं कोकण अग्रेसर राहील। आमच्या सिंधुदुर्गात कधी आव्हान ठरलेलं नाही। N66 हायवे जो मुंबई गोवाचा हायवे आहे, त्याला बघा 99.9% आमच्या सिंधुदुर्गामध्ये पूर्ण झालेला आहे। कुठलंही आव्हान असेल पण सिंधुदुर्गाची जनता ही विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक मानसिकता ठेवणारी आहे, कोकणातली जनता आहे। म्हणून कितीही अडचणी आल्या तरी हा प्रकल्प आम्ही वेळेत पूर्ण करू। नक्कीच गेम चेंजर ठरणार आहे, कारण का या एका रेल्वे मार्गामुळे मोठ्या प्रमाणात उद्या आंबा, काजू, दूध उत्पादन सगळ्या बाबतीचे दालनं उघडे होणार आहे। जयगड बंदर असो, रेडी बंदर असो, असंख्य ही जी विकासाची दालनं, विकासाचे महामार्ग, विकासाचे रेल्वे मार्ग, ज्याच्या बाबतीमध्ये आपण आजपर्यंत चर्चा करत होतो, आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो,
पण आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि या बाबतीमध्ये पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे. नक्की मिळेल. आता रोजगार, आता रेल्वे मार्ग जेव्हा सुरू होतात तेव्हा दळणवळण सुरू होतं. आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय या सगळ्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटे आणि निश्चित पद्धतीने सरकारला पण त्या बाबतीत उत्पादन म्हणजे त्याचं उत्पादन वाढतं किंवा महसूल भेटतं. थँक्यू. नाही, या बाबतीमध्ये आहे काय कोचरेकर साहेब, तुमच्या कोकणासाठी एवढा चांगला निर्णय आहे. तुमचा वेगळा प्रश्न वेगळ्या पत्रकार परिषदेसाठी ठेवा. नाही, आता याचे आज निर्णय झालेला आहे, निर्देश दिलेला आहे. आता बजेट निश्चित होईल, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल. जसं टप्प्याटप्प्याने या बाबतीमध्ये बजेट तयार होईल त्या बाबतीत तुम्हाला माहिती दिली जाईल. आमच्यासाठी आनंदाची बातमी एवढीच आहे की वैभववाडी रेल्वे जो मार्ग आहे त्याला हिरवा कंदील मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कोकणासाठी हा एक ऐतिहासिक आणि गेम चेंजर निर्णय आहे. अजून कोणाचा असणार? आमच्याकडे कॉपीराईट आहे. आता सर्वात महत्वाचं मॅडम, कारण का जो स्थानिक आमचं बाजारपेठ आहे, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय या सगळ्याला चालना या माध्यमातून मिळणार आहे. जेव्हा कोकण हा पश्चिम महाराष्ट्रावर जोडला जातो तो मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाजारपेठाला फायदा भेटतो. दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते. आज आमचं सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न जवळपास 2.5 लाखाच्या घरात आहे. आमच्या सगळ्यांची असा मानस आहे की ते 4.5 ते 5 लाखाच्या घरामध्ये जावं आणि त्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा ठरणार आहे. या संबंधित आहे का? नक्की महत्वाचं ना, ऐतिहासिक पाऊल. आजचा दिवस कोकणाच्या विकासाच्या एकंदरीत इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय यामुळे असंख्य कोकणातली मुलं जे मुंबईमध्ये आज नोकरीसाठी येत आहेत, गावाकडे गावाची जी वाट म्हणजे आठवण करतात आणि फक्त नोकरी धंद्यासाठी मुंबईला गाव सोडून येतात, ते जेव्हा परत गावाकडे जातील निश्चित पद्धतीने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आशीर्वाद देतील. नाही, या बाबतीमध्ये काय आहे का मला माहिती आहे तुम्ही कशावर येत आहे मॅडम. आम्ही पण थोडे सीझन झाले आहोत म्हणून या बाबतीमध्ये काय असेल तर सांगा. आहे माझ्यासाठी हा प्रकल्पाचा निर्णय महत्वाचा आहे. अन्य वेळी मी आहेच बॅटिंग करायला. अजून किती गांभीर्याने पाहिलं पाहिजे, किती गांभीर्याने. आज तुम्ही विचार करा या एका निर्णयामुळे. जसं मी काय बोललो, आमच्या कोकणातल्या काही लोकांना विचारा, त्यांना आपलं गाव सोडून गावचं घर सोडून तुमच्या सकट मुंबई, पुणे, नाशिक, नालासोपारा, वसई, विरारला आपण राहतो की नाही? गावाची आठवण येते की नाही? मग फक्त जत्रा असो, गणेश उत्सव तेव्हाच गावी जायला मिळतं. आता गावातच राहून अगर आपल्याला उत्तम नोकरी भेटत असेल, व्यवसाय करण्याची संधी भेटत असेल तर कोकणाला सर्वात जास्त या निर्णयाचा फायदा होणार आहे. याच निर्णयासाठी तर, याच प्रकल्पासाठी तर आदरणीय राणे साहेब असतील, निलेशजी असतील, सगळ्याचे सगळे आम्ही सगळेजण आम्ही पाठपुरावा करत होतो आणि त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही मनापासून आभारच मानतो. अरे तू एकटाच बॅटिंग करतोय बाबा, दुसऱ्यांना दे. पर्यावरणाचा काय आले? रस्त्याचा रेल्वे मार्ग आहे, सगळ्यामध्ये कुठे कुठले पर्यावरण आणतोस. चला.